आता मी समतानगर पोलीस स्टेशनला येऊन मला ज्या काही डॉक्युमेंट्स हवे होते त्याची आता चौकशी केली तर मला आत्ताच्या घटनेला FIRची कॉपी जे एक पब्लिक डॉक्युमेंट आहे ते देण्यात आलं आहे आणि त्याच्यात मला खरंच आत्ता धक्का बसला आहे की इकडच्या सिनियर PIंना त्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती। ते पहिल्यांदा हे डॉक्युमेंट वाचतायत असं मला जाणवलं। त्यांना याच्यात मी प्रश्न जे विचारले त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती। मी पहिला साधा प्रश्न विचारला की त्याच्यात आरोपी किती होते हे त्यांना माहीत नव्हतं। मी त्यांना सांगितलं की 32 आरोपी होते तर तेव्हा ते FIRची कॉपी बघताय ते म्हणे नाही 32 नव्हते। मग त्यांनी डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्यांना कळलं की 32 आरोपी होते। ती जी चौकशी आहे आत्ताच्या घटनेला कुठेही चाललेली नाही, कुठलीही चौकशी त्याच्यावर चालू नाही आहे। आत्ताच्या घटनेला पोलिसांनी मला वाटतं FIR करायचा म्हणून केला, कारण कसं असतं हे राजकारणात असेच सगळे धंदे असतात। चौकशा होत आहेत असं सांगितलं जातं, मुळात चौकशा होताना खरं काहीच ग्राउंडवर होताना आपल्याला दिसत नाही। मी त्यांना विचारलं की त्या बारचे मालक जे कदम म्हणत होते की आम्ही दुसऱ्यांना चालवायला देऊन टाकलेलं होतं ते कोण होते ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं। अग्रीमेंटची कॉपी घेतली आहे का ती त्यांनी दिलेली नाही आहे, दाखवा म्हणून सांगितलं ती पण नाही आहे। आत्ताच्या घटनेला परवान्याच्या कॉपी आहे CP ऑफिसमध्ये तिथे काही रूम नंबर 10 का काहीतरी आहे तिथे त्या कॉपीज आहेत असं सांगण्यात आलं। म्हणजे आत्ताच्या घटनेला हा फक्त एक राजकारणाचा एक भाग ती करायची म्हणून FIR केलेली आहे, त्याच्यावर पुढे काही झालं नाही। त्याच्यात 7 जणांना अटक झाली होती। ज्या दिवशी अटक झाली त्या दिवशी त्यांना बेल मिळाली असं यांनी मला सांगितलंय। बाकीच्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या ते ठीक आहे, आपण समजू शकतो की कायद्याचा एक भाग आहे, पण आत्ताच्या घटनेला चौकशी होताना मला आत्ता यांच्या बोलण्यावरून तरी बिलकुल जाणवलेलं नाही आहे। त्यामुळे राजकारणच केलं जातं। तुम्ही यांच्यावर आरोप करायचे, त्यांनी तुमच्यावर आरोप करायचे, तुमची चूप आमची चूप, हा जो सगळा गोंधळ चालला आहे ना मला त्याच्या विरुद्ध म्हणूनच मी इथे तडमडत हे सगळे पेपर घ्यायला का आले कारण योगेश कदम नावाचा जो व्यक्ती आहे जो गृहराज्यमंत्री आहे तो जर डान्स बार त्याच्या आईच्या नावाने परवाना असेल तर मला ते मान्य नाही। देशात कारवाई जी आहे ती प्रत्येक माणसावर झाली पाहिजे, सामान्य माणसावर जी होते ती मंत्र्यावर देखील झाली पाहिजे। याच्यासाठी आपल्याला लढा तयार करायचा आहे। मी हे सगळे डॉक्युमेंट्स अगदी इत्तंभूत त्याची माहिती घेऊन लीगली त्यांच्या विरुद्ध फाईट करणार आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। ताबडतोब त्यांना त्या पदावरनं राजीनामा द्यायला त्यांनी सांगितलं पाहिजे आणि तो दिला नाही तर लीगल बॅटल लढायला मी समर्थ आहे आणि ती मी लढणार। परंतु ही जी बातमी आहे मुळात ही विधिमंडळामध्ये कामकाजाच्या दरम्यान आलेली ही माहिती होती। याबद्दल अनिल परबांनी आवाज सुद्धा उचलला होता आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं सांगितलं असताना सुद्धा जर पोलीस स्टेशन इतकी टाळाटाळ करत असेल तर याला काय म्हणायचं? कारण कायदे मंडळ त्या कायदे मंडळानं याची चौकशी करावी असं सांगितलं असताना हे प्रकार घडत आहे। मला तर नेहमीच वाटतं की हे सगळे विषय अधिवेशनाच्या आधीच येतात आणि तो एक विषय म्हणून विरोधी पक्ष मांडतं आणि तो विषय संपला की तुमची चूप आमची चूप हा जो प्रकार चालला ना हे थांबायला हवं। तर आत्ताच्या घटनेला हा गुन्हा जो आहे तो क्राईम ब्रांच आणि यांचा टीम मिळून केला गेला। खरं तर तो सावली बार पोलीस स्टेशनच्या अगदी हद्दीत आहे, त्याच्यावर आधीसुद्धा कंप्लेंट्स होत्या असं आधीचे ज्युनियर PI म्हणाले। मग जर कंप्लेंट्स होत्या तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही, त्याच्यावर दिरंगाई का केली गेली, का हे जे सगळे जे पॉलिटिशियन्स असतात हे राजकारणी असतात त्यांचे जे बार्स असतात त्याच्यावर कारवाई होत नाही। आत्ताच्या घटनेला इतरही ते 2 असेच बार्स चालतात त्याची देखील माहिती मी घेतली आहे। तिथे सुद्धा रेड करायला मी क्राईम डिपार्टमेंटला विनंती करणार आहे, त्यांना लेखी कंप्लेंट देणार आहे की रँडम चेक्स या सगळ्या गोष्टींवर झाले पाहिजेत। पण परत मुद्दा तोच आहे की मला गृहराज्यमंत्री जर त्यांचा डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने चालवत असतील तर त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी कायदेशीर कारवाई मी करणार। हर्निया मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे
हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा.